श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जी काही नवीन योजना आलेली आहे तर त्याच्यामध्ये एक ID कार्ड लागत असतं. हे ID कार्ड आपल्याला कुठे काढायचं आहे, तर हे ID कार्ड आपल्याला जिथे कुठे सेवा केंद्र असणार आहे तर तिथे तुम्ही ते ID कार्ड काढू शकता. ज्या महिलांना अद्याप जून, जुलै आणि ऑगस्टचा जर हप्ता आला नसेल तर ऑगस्टच्या महिन्यामध्ये रक्षाबंधन आलेली आहे, 28 ऑगस्ट 2026. तर या दिवशी रक्षाबंधन आलेले आहे. तर असा शासनाने जाहीर निर्णय केलेला आहे. तर माझे अर्थमंत्री आदित्यताई तटकरे यांनी जाहीर घोषणा केलेली आहे की आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत 2100 रुपये. मग ह्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत, तर बघा, लाडक्या बहिणींचं ID कार्ड तयार असणार आहे. तर अशा लाडक्याच बहिणींना हे 2100 रुपयाचा हप्ता जो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे. त्याचबरोबर बघा, ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे, मग त्यांची जी काही डॉक्युमेंट्स असणार आहे तर ती त्याची पूर्ण झालेली आहे, तर अशाच लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनच्या दिवशी 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नवीन ID लागणार आहे. तर अजूनपर्यंत काही महिलांना माहिती नाही, तर ही ID तुम्ही जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन काढू शकता. त्याचबरोबर बघा, जून जुलैचा जर हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर जून, जुलै आणि ऑगस्ट हे 3 हप्ते जे असणार आहेत हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकदम जमा होणार आहेत. जून जुलैचे मिळून 3000 आणि ऑगस्ट महिन्याचे 2100 रुपये. तर असे करून हे सर्व जे काही रक्कम असणार आहे तर DBTच्या द्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा, आज आहे 26 ऑगस्ट. तर आजची महत्त्वाची अपडेट्स लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नसेल तर त्यांनी आजच आपली KYC करून घ्यायची आहे. म्हणजे रक्षाबंधनचे 2100 रुपये आणि जून जुलैचा हप्ता जो असणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि हा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये आला का नाही मला कॉमेंट्स करून सांगायचं आहे. जर जून जुलैचा हप्ता आला नसेल तर तुम्ही नक्कीच तुमचे खाते जे असणार आहे चेकआउट करू शकता, एकदा चेक करू शकता. जर नसेल आला तर मग तुम्ही KYC पुन्हा तुम्ही करून घेऊ शकता. जर हप्ते तुमचे जर डिसेंबरपासून थकीत झालेले असतील तर मग तुम्हाला KYC केल्याशिवाय पर्याय नसणार आहे. तर बघा, जर लाडक्या बहिणींना हा 2100 रुपयाचा हप्ता खात्यामध्ये जमा करून घ्यायचा असेल तर नक्कीच एक आपलं ID कार्ड हे काढून घ्यायचं आहे. धन्यवाद.